नमस्कार, टॉप 9 न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीला आपण पाहूयात कोरोना संदर्भातल्या घडामोडी टॉप 9 न्यूज मध्ये। राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील। त्याबरोबरच संपूर्ण युरोप आणि मध्य पूर्व देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्यामुळे ब्रिटनहून भारतामध्ये येणाऱ्या सर्व विमानसेवा तुर्तास बंद ठेवण्यात आल्यात। येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। युरोपियन देशांनी सुद्धा याआधीच ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवेला बंदी घातली होती। सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला। ही स्थगिती आणखी आठवडाभरासाठी वाढवली जाऊ शकते। ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवा विषाणू आढळून आलाय। हा विषाणू नियंत्रणाच्या बाहेर असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। देशातील कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। आपलं सरकार सतर्क असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं। तर कोविडला थोपवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सरकारने केल्या आहेत। तसंच सरकार अजूनही महत्त्वपूर्ण पावलं उचलत आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं। ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूने ब्रिटनमधली परिस्थिती आणखी चिघळली। कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाच्या बाहेर गेल्याची कबुली आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिली। लंडनमध्ये लॉकडाऊनच्या घोषणेनंतर शहरामधून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी हिथ्रोसह इतर एअरपोर्टवर गर्दी केली। लंडनमधून नागरिक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतायत। भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांना कोरोनाची लागण झाली आहे। ते सध्या कासार्डेतील निवासस्थानी आयसोलेशनमध्ये असून त्यांची प्रकृती ठीक आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 36,000 लिटर कोरोना लस साठवण्याची क्षमता उपलब्ध करण्यात आली आणि त्यासाठी जिल्ह्यामध्ये 175 डीप फ्रीजरची सोय आणि ILRची ही सोय करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाचे 2834 नवे रुग्ण आढळले। 6053 रुग्णांनी कोरोनावर मात केली। आतापर्यंत राज्यामध्ये 17,89,958 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। राज्यातल्या राजकीय घडामोडी आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीमध्ये अडचण निर्माण करायची। तर शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी आहे, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला। तर देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी राम मंदिर बांधलं जात आहे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी भाजपला लगावला होता। शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला। सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कमळ हाती घेतलं। मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अनुसूचित जाती जमातींसंदर्भात सोनिया गांधींनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात यावेळी चर्चा झाली आहे। गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून BHR पतसंस्थेच्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये खरेदी केल्या। आपल्याकडे पुराव्याचे CD आणि पेन ड्राईव्ह आहेत आणि योग्य वेळ आल्यावर उघड करू, असा गंभीर आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे। तर गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळले। माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीच्या विकासावरून टीका केली होती। त्यानंतर आता बारामती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांना जाहीर निमंत्रण देऊ केलंय। अजितदादांनी बारामतीमध्ये केलेली कामं आणि ग्रामपंचायत सदस्य पाहण्यासाठी बारामतीला या, असं आव्हानच राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांना दिलं।
रयत क्रांती संघटना आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमानं सांगलीमधून 24 डिसेंबर पासून किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची माहिती शेतकऱ्यांना समजावी म्हणून ही यात्रा सुरू करण्यात येईल। तर भाजप आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली। माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या लग्न समारंभात काल सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। या लग्न सोहळ्याला किती लोकांना परवानगी होती ते तपासलं जाईल आणि दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त लोक असतील तर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। केंद्रीय पथकानं आज उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली। पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं हा असला प्रकार असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलं। तर आता पथक नको, मदत पाठवण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे। उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी बिनविरोध ग्रामपंचायतीला 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलं। तर जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठी गावागावात बैठका घेऊन ते लोकांना आवाहन करतायत। आज आमदार पारवे यांनी नवेगाव साधू गावात जाऊन तिथल्या नागरिकांशी चर्चा केली आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये काय घडलं ते आपण पाहूया टॉप 9 न्यूज मध्ये। शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा मिळालाय। टॉप सिक्युरिटीची कंपनीमध्ये गैरव्यवहार नसल्याचं एमएमआरडीएनं अहवालामध्ये स्पष्ट केलं आहे। तर एमएमआरडीएनं मुंबई गुन्हे शाखेकडे आपला अहवाल सोपवला आहे। मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याच्या वृत्तावर प्रवीण दरेकरांनी भाष्य केलंय। पवार जे काही निर्णय घेतील तो व्यवहारी दृष्टिकोनामधून घेतील आणि मुख्यमंत्र्यांना समजावून सांगतील असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय। या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं आज गुन्हा दाखल केला। मुंबई महापालिकेनं हाती घेतलेल्या कोस्टर रोड प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे। जुलै 2023 पर्यंत काम पूर्ण होईल असं पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं। महावितरणामध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी मुंबईमध्ये प्रकाशगडाजवळ ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। 11 महिन्यांपूर्वी निवड होऊन सुद्धा अद्याप भरती न झाल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय। यालाच प्रत्युत्तर म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी वांद्रे येथे प्रकाशगड इथे कार्यालयासमोर आंदोलन केलं। मुंबईमध्ये 26 जानेवारीपासून 4 चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य असणार आहे। मुंबईतील 5 पैकी 4 टोल नाक्यांवर सेन्सर लावण्याचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये विना फास्टॅग गाडीला टोल नाका क्रॉस करता येणार नाही। मुंबई विमानतळावर युगांडावरून आलेल्या महिलेला सँडलमधून हेरोईन ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। महिलेकडून 500 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आलं। मुंबईत मास्क न लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते। मुंबईमध्ये तर 25% लोक मास्क घालत नाहीत आणि हेच 25% लोक मुंबईसाठी धोका असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची आज ड्रग्ज प्रकरणामध्ये 6 तास चौकशी झाली। एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली। अर्जुन रामपाल याच्या घरी ट्रॅमाडॉल हे बंदी असलेलं औषध सापडलं होतं आणि त्यामुळे अर्जुन याच्याकडून योग्य खुलासा न झाल्यामुळे त्याची आज चौकशी करण्यात आली आहे। मेट्रो सिटीजमध्ये काय घडलं तेही आपण पाहूया टॉप 9 न्यूज मध्ये। औरंगाबादमध्ये स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंगमध्ये सेना आमदार अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाननं संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे राजकीय वादाला सुरुवात झाली। निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना राजकारण करते असा आरोप एमआयएम कडून करण्यात आलाय। केंद्रीय पथकानं आज औरंगाबादमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली। नुकसान होऊन 2 महिने झाल्यानंतर आज केंद्रीय पथकानं नुकसानीची पाहणी केली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात केंद्रीय पथकाबद्दल राग होता। मात्र प्रशासनानं खूपच बंधनं घातल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या व्यथा पूर्ण ताकदीनं पथकापुढे मांडता आल्या नाहीत।
नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर पुढील 13 महिन्यांसाठी दयाशंकर तिवारी हे आता नवे महापौर असतील. अनेक कार्य करायची राहून गेली असं संदीप जोशी यांनी आपला राजीनामा देताना सांगितलं. नागपूरमध्ये बेकायदेशीरित्या चालणाऱ्या कसिनो, हुक्का बार आणि लॉन्चवर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईमध्ये लॉन्चच्या संचालकांसह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली. बेकायदेशीरित्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर त्यांच्याकडून तब्बल 1,03,00,000 रुपये किमतीचे 34 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. हे अंमली पदार्थ मुंबई, गोवा आणि बंगळुरू इथे पाठवले जाणार होते. पुण्यामध्ये मंगळवार पेठ बँकेच्या बाहेर कमरेला गावठी कट्टा लावून उभ्या असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक काडतूसही जप्त करण्यात आलं. नाशिक शहराच्या विविध भागातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेनं काढलेल्या 215 कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील वडजी या गावातील एका शेतकऱ्यांना पपईला भाव नसल्यामुळे पूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरवला. पुण्यातील तरुण अनिकेत अमरेंद्र साठे यांची भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीनं पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. राज्यातल्या शहरी भागामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया टॉप 9 न्यूजमध्ये. नंदुरबार जिल्ह्यातील गडदाणे परिसरात 2 बिबट्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. विषप्रयोग करून त्यांची शिकार केली असल्याच्या संशयावरून वन विभागानं 6 जणांना अटक केली आहे. सांगलीच्या कुपवाडमधील अलीस कॉलनीमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पाण्याची सोय करून द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी बोंबाबोंब आंदोलन केलं. या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील धरण गावातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. या पाणी टंचाई विरोधात भाजपच्या वतीनं पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये धरण गावातील नागरिक सहभागी झाले होते. या मतदारसंघाचे आमदार स्वतः पाणी पुरवठा मंत्री असताना देखील पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही शोकांतिका असल्याचं नागरिकांनी म्हटलं. केंद्र आणि राज्य सरकारनं पीओपी मूर्तीवर घातलेली बंदी हटवावी या मागणीसाठी कोल्हापुरातील कुंभार बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील मूर्तिकार आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. या मोर्चावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलं. कागलबेद्रीमधील दूध साखर महाविद्यालयाच्या मैदानावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. जिल्हा परिषद सदस्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. बीडमधील माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादक आक्रमक झालेत. ऊसाला प्रतिटन 2500 रुपये भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी कंपनीच्या गेट समोरच ठिय्या मांडला. सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसनं निदर्शनं केली. कृषी कायदा तसेच पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धुळ्यामध्ये वृक्षतोडीच्या निषेधार्थ मनसेचे शहर अध्यक्ष हर्षल परदेशी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्यांना रोखलं. सातारा जिल्ह्याच्या चिंचनेर निम इथे जवानाला सिक्कीममध्ये वीरमरण आलं. कर्तव्य बजावत असताना बर्फावरून जिप्सी घसरून जवानाचा मृत्यू झाला. सुजित कीर्तन असं शहीद जवानाचं नाव आहे. या वीर जवानाचा पार्थिव उद्या गावामध्ये येणार आहे. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया टॉप 9 न्यूजमध्ये. केंद्रीय पथकानं उस्मानाबादच्या केशेगाव शिवारातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. अमरावती जिल्ह्यामध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी दिसून येतं, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय.
अकोल्यातील बार्शी टाकळी इथे अनेक शेतातील डीपी उघड्यावर असून शेतात काम करताना ते धोकादायक ठरत आहेत। उघड्या डीपी मधून विद्युत प्रवाह हा शेतकऱ्यांसाठी धोक्याचा ठरू शकतो आणि त्यामुळे एमएसईबीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली। मागील आठवड्यातील शनिवारच्या तुलनेमध्ये आज लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे 550 रुपयांची घसरण झाली। कांद्याचे बाजारभाव 2000 रुपयांच्या आत आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले। यंदा कोरोनामुळे खंडोबाच्या यात्रेतील अनेक कार्यक्रम रद्द झाले। मात्र देवगावमधील ग्रामस्थांनी परंपरागत सुरू असलेली बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम कायम ठेवला। तब्बल 15 बैलगाड्या भक्तांनी ओढून गावाची परंपरा अबाधित ठेवली। अनलॉकच्या टप्प्यामध्ये दळणवळणासाठी रेल्वे बसेसची संख्या वाढवण्यात येणार असून वाशिम मार्गे आणखी 3 रेल्वे गाड्या धावणार आहेत। त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टळणार आहे। साताऱ्याच्या वासोटा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होती। ही गर्दी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे। पेट्रोल गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसकडून इचलकरंजीमध्ये 2 व्हीलर ढकल मोर्चा काढण्यात आला। दरम्यान काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार चले जावच्या घोषणाही दिल्या। कसारा येथील आनंद नगरमध्ये बिबट्याचं दर्शन झालं। बिबट्या आता नागरी वस्तीमध्ये शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आणखीच्या घडामोडी आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून भाजपची तक्रार केली आहे। भाजप केंद्र सरकारच्या मदतीने बंगालच्या राज्य सरकारच्या अधिकारांचा हनन करून तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्यासोबत बोलताना केलाय। ममता दीदींच्या या तक्रारीनंतर शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली। ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी भाजपला आव्हान देणारं एक ट्विट केलं। पश्चिम बंगालमध्ये भाजप दुहेरी अंक गाठू शकला तर मी ट्विटर सोडेन अशी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली। पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तर या प्रवेशानंतर सौमित्र खान यांनी पत्नीला घटस्फोट देण्याची तयारी केली आहे। प्रचंड थंडीमध्ये सुद्धा शेतकरी गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन करतायत। यामध्ये सहभागी असलेल्या वृद्ध महिला तसेच लहान मुलांचे हाल होऊ नयेत यासाठी हेमकुंड फाउंडेशनने खास प्रकारचे तंबू या ठिकाणी बांधले। या बातमीसह